वेलकम स्टुडंट्स. आज आपण डबल एंट्री बुक किपिंग घेणार आहे. त्याचे ॲडव्हान्टेजेस, प्रिन्सिपल्स, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. म्हणजे हे जी तुम्हाला पहिली PDF ची हे नोट्स जे पाठवले होते ते संपतात आणि हे लेक्चर पाठवल्यानंतर लगेच त्याच्या खाली पार्ट 2चं थेअरी पाठवतो. हे पार्ट 1 ची थेअरी आहे. पार्ट 2 लगेच ह्याच्या पुढची थेअरी तुम्हाला PDF पाठवतो, ती पण लिहून घ्या. त्याचं लेक्चर सुरू होईल. आता आपलं आत्तापर्यंत काय काय झालं? इंट्रोडक्शन, मीनिंग, बुक किपिंग, त्याचं डेफिनेशन, फीचर्स, ऑब्जेक्टिव्ह, हा सगळा भाग झालाय. नंतर अकाउंटिंगचं मीनिंग पण झालंय. सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आता डबल एंट्री सिस्टीम बुक किपिंग 1494 साली पॅसिओली म्हणून इटालियन मर्चंट आहे, त्यानं पहिल्यांदा स्वतःच्या व्यवसायामध्ये डबल एंट्री इंट्रोड्यूस केलं. डबल एंट्री बुक किपिंग वापरलं त्यांनी स्वतःच्या, आणि तिथून ते इतर लोकांना पण ते योग्य आणि चांगलं वाटल्यामुळे त्यांनी ते फॉलो करत करत गेले. आणि अलीकडच्या काळात तर सगळीकडे सगळ्या बिझनेसमध्ये डबल एंट्री बुक किपिंग यूज करतात. डबल एंट्री बुक किपिंग प्रमाणे त्यांचे हे अकाउंट्स मेंटेन करतात. अशा पद्धतीने आहे. हिची हिस्ट्री आहे. 1494 साली इटालियन मर्चंट यांनी पहिल्यांदा स्वतःच्या बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस केलं. एवढीच त्याची बेसिक आहे. बाकी इतिहास भरपूर आहे, भारतात कधीपासून आलं वगैरे आहे, पण काय नाही. आता मला एक विषय सांगायचा आहे. अलीकडच्या काळात बुक किपिंग, हिशोब लिहिण्याला एवढं महत्व का प्राप्त झालं? इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, औद्योगिक क्रांती अलीकडच्या काळात म्हणजे 19व्या शतकात, 20व्या शतकात, 21व्या शतकात असं का झालं? एवढं महत्व त्याला का प्राप्त झालं? कारण बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवलं जात असल्यामुळं भांडवल ज्यांनी गुंतवलंय त्यांची काय अपेक्षा असणार? आपल्याला जेवढे भांडवल गुंतवले त्याच्या रिटर्न्समध्ये आपल्याला काय मिळायला पाहिजे? अर्निंग व्हायला पाहिजे, प्रॉफिट मिळायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी ॲक्युरेट अकाउंट्स मेंटेन करायला सुरुवात केली. अगदी काळजीपूर्वक अकाउंट. तुम्ही एवढे हेवी कॅपिटल बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करताय आणि तुमच्या बिझनेसला जर लॉस झाला तर तुमचं कॅपिटल गेलं की मग गुंतवणूक बुडली. असं होऊ नये म्हणून आणखीन एक दुसऱ्या गोष्टी बाबतीत काय झालं, आता अलीकडच्या आता लिमिटेड कंपन्या वगैरे ऐकलं असेल की तुम्ही, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, पब्लिक लिमिटेड कंपन्या, यामध्ये लोकांचे पैसे असतात. त्यांना कंबाईन जॉईंट स्टॉक कंपनीज म्हणतात. त्याच्यामध्ये लोकांनी शेअर्स खरेदी करून, शेअर्स वगैरे ऐकले असतील, शेअर मार्केट, शेअर्स खरेदी करून लोकांनी त्या कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले असतात. मग सगळ्या पब्लिकचे पैसे असतात, त्याच्या जनतेचे पैसे असतात. त्यामुळे कंपनीच्या लोकांना, कंपनीच्या मॅनेजमेंटच्या लोकांना कंपनी प्रॉफिटमध्ये आणि चांगल्या पद्धतीने चालवणं बंधनकारक असतं. आणि त्या शेअर होल्डर्सचं सुद्धा त्या कंपनीवर लक्ष असतं का आपण गुंतवलेले जे पैसे गुंतवलेत ती कंपनी कशी चालते. त्यासाठी त्यांना ॲक्युरेट अकाउंट्स मेंटेन करून प्रॉफिटमध्ये व्यवसाय आणावाच लागतो. प्रॉफिट मिळवायलाच पाहिजे. आणि त्या प्रॉफिटमधनं त्या शेअर होल्डर्सना डिव्हिडंड दिला जातो, लाभांश दिला जातो. म्हणजे थोडक्यात काय, बुक किपिंगला एवढं अकाउंट्सला महत्व का प्राप्त झालंय? हेवी इन्व्हेस्टमेंट सुरू झाली ना बिझनेसमध्ये. त्यामुळं पब्लिक सुद्धा आणि मॅनेजमेंटची लोक सुद्धा या अकाउंट्स मेंटेन करण्यावर जास्त लक्ष देऊ लागली. थोडे असा विषय आहे. अलीकडे का महत्व प्राप्त झालं त्या बाबतीत. आता डबल एंट्री बुक किपिंग मध्ये त्याचा का महत्व प्राप्त झालं? आता त्याच्यामध्ये डबल एंट्री सिस्टीम ही सिस्टीम, डबल एंट्रीचा अर्थच घेऊया. डबल एंट्री म्हणजे दोन. द्वी म्हणतो बघा मराठीमध्ये, द्वी, टू इफेक्ट, दोन नोंदी. मराठी सोपं. प्रत्येक जी बिझनेस ट्रान्झॅक्शन तुमच्या बिझनेसमध्ये घडती, प्रत्येक व्यापारी व्यवहार जो बिझनेसमध्ये घडतो त्याचे दोन नोंदी होतात. म्हणजे नाण्याला जशा दोन बाजू असतात का नाही, तसं बिझनेस ट्रान्झॅक्शनला सुद्धा दोन बाजू असतात. सांगतो त्या दोन बाजू, आज वापरतो शब्द. एक डेबिट साइड, डेबिट बाजू, आणि दुसरी क्रेडिट बाजू. आता तुम्ही म्हणा डेबिट क्रेडिट म्हणजे काय? कुठेतरी डिक्शनरीमध्ये जाऊन तुम्ही त्याचा अर्थ काढाल जाल, असं एका शब्दात त्याचा अर्थ नाहीये. मग सांगूया त्याचा. डेबिट म्हणजे ह्याला शॉर्ट मध्ये DR म्हणतात. नीट लक्ष द्या. D कॅपिटल काढायचा आणि आज R स्मॉल काढायचा. आणि क्रेडिटला नोटिफिकेशन्स प्लस मायनस असे जसे असतात, मॅथमॅटिक्स मध्ये जसे नोटिफिकेशन असतात तसे क्रेडिटमध्ये C कॅपिटल काढायचं आणि R सेकंड लेटर काढायचं. डेबिट क्रेडिट ह्याचा अर्थ काय? तुम्हाला परवा सांगितलं बघा, 3 प्रकारचे टाइप्स आहेत अकाउंटचे आणि त्याचे प्रत्येकी 2-2 रूल्स आहेत. मग डेबिटचे 3 अर्थ निघतात आणि क्रेडिटचे 3 अर्थ निघतात आपल्या अकाउंटन्सीमध्ये. डिक्शनरीमध्ये जाऊन जर तुम्ही म्हटलात की नाही डेबिटचा अर्थ, डेबिट स्पेलिंग बघितलं, सर्च केलं, तर तुम्हाला त्याच्यात 3 अर्थ निघतील. 3 सांगतो, आज विषय वापरतो. रिअल अकाउंटच्या वेळेला डेबिटचा अर्थ वेगळा, नॉमिनल अकाउंटच्या वेळेला डेबिटचा अर्थ वेगळा, आणि पर्सनल अकाउंटच्या वेळेला डेबिटचं मीनिंग वेगळं.
क्रेडिटचं पण तसंच आहे. अकाउंटचे 3 प्रकार आहेत आणि त्यात प्रत्येकाचे 2-2 रूल्स आहेत. मग 2-2 रूल्स कुठले आता आज लक्षात आलं का? एक डेबिट रूल आणि एक क्रेडिट रूल. आणि कसं लिहायचं आज दाखवलंय, चुका करू नका. सेकंड लेटर वापरायचं नाही. डी आणि सी कॅपिटल, आर सेकंड लेटर. आर ला सेकंड लेटर वापरायचं. ओके. मग आता इथं डबल एंट्री द्वी बुक किपिंग, हिशोब मेंटेन करायचं, हिशोब ठेवायचं. द्विनोंद पद्धतीनं हिशोब लिहिणे बास. आता बुक किपिंग ही मेथड कशी आहे? सायंटिफिक आहे, कम्प्लीट आहे, ॲक्युरेट आहे, परफेक्ट सिस्टीम आहे. आणि प्रत्येकाच्या किती नोंदी होतात? 2. एक डेबिट आणि एक क्रेडिट. एक डेबिट आणि एक क्रेडिट, 2 नोंदी होतात. बर, सायंटिफिक डबल एंट्री सिस्टीम ही पूर्णपणे सायंटिफिक आहे, शास्त्रीय आहे. शास्त्रीय सिस्टीम का म्हटलंय? रूल्स वर बेस आहेत ना, रूल्स अँड रेग्युलेशन्स वर आधारित ही मेथड आहे ना, म्हणून त्याला सायंटिफिक म्हटलेलं आहे. कम्प्लीट का? या मेथडमध्ये मोस्टली दोष नाहीच आहेत, ऍडव्हान्टेजेसच आहेत, भरपूर ऍडव्हान्टेजेस आहेत. उगीच डिमेरिट्स डिसएडव्हान्टेजेस द्यायचे म्हणून छापले, पण त्याच्यामध्ये डिसएडव्हान्टेजेस असे नाहीच आहे. ओके, म्हणून त्याला कम्प्लीट सिस्टीम, परिपूर्ण सिस्टीम, दोष नाहीच आहेत. ॲक्युरेट आहे. ॲक्युरेट का म्हटलंय? डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे जर हिशोब मेंटेन केले तर तुम्हाला जो नेट प्रॉफिट अर्निंग कळतं का नाही, ते ॲक्युरेट असतं. आपल्या बिझनेसला निश्चित नफा किती झाला हे आपल्याला गॅरंटीने कळू शकतं आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून पुढे बिझनेस तुम्ही फ्युचरमध्ये प्लॅन करू शकता, आत्ताच्या नेट प्रॉफिटवर विचार करून. म्हणून त्याला ॲक्युरेट म्हणले, अचूक. त्यानंतर परफेक्ट सिस्टीम. कम्प्लीट आणि परफेक्ट साधारण एकच की परफेक्ट सिस्टीम याचा अर्थ या सिस्टीममध्ये कुठलेच दोष नाही, परिपूर्ण सिस्टीम आहे. आणि शेवटी त्याचे किती इफेक्ट होतात? 2 इफेक्ट होतात. तुम्ही माझं लेक्चर चालू असताना कधी नोट्स बघू नका सध्या. माझं लेक्चर पूर्णपणे ऐका, मग एकदाच नोट्स वाचून काढा, सगळे मुद्दे त्यात मिळतील. ओके. डबल एंट्री सिस्टीम ची एकंदरीत पॅराग्राफ मध्ये डेफिनेशन मध्ये म्हणा त्याला काय दिलेलं आहे? सायंटिफिक, कम्प्लीट, ॲक्युरेट, परफेक्ट सिस्टीम आणि 2 फोल्ड इफेक्ट. 2 फोल्ड इफेक्ट म्हणजे प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट होतात. दाखवतो मी 3 उदाहरणं घेणार आहे. माझं जरा बोलणं होऊ दे ह्या बाजूचं. मी 3 उदाहरणं घेऊन तुम्हाला 2 इफेक्ट कसे ते सांगतो, दाखवतो मी तुम्हाला. ओके. बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये मधनं काहीतरी दिल्याशिवाय आपल्याला त्याच्याबद्दल काही मिळत नाही. कुठं दिलं सांगितलं हे? गिव्ह समथिंग इन रिटर्न ऑफ दॅट रिसीव्ह समथिंग. आपण जर काही दिलं, इथं शब्द आहे बघा, सेकंड पॅरेग्राफ, डबल एंट्री सिस्टीमचा सेकंड पॅरेग्राफ. whenever a businessman gives something he gets something in return of that. त्याला त्याच्या बदल्यात काही परत मिळतं. दिल्याशिवाय काही मिळत नाही किंवा मिळाल्याशिवाय आपण त्यांना काही देत नाही असं म्हणा तरी पण चालतंय. म्हणून इथं शब्द काय वापरला? रिसिव्ह दी बेनिफिट्स आणि गिव्स दी बेनिफिट. म्हणजे आपल्याला काही मिळालं, बाण इकडे काढतो बघा, आपल्याला काही मिळालं तर आपण काहीतरी देणार. दाखवतो एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन. अगदी एक बिझनेस ट्रान्झॅक्शनचं साधं एक्झाम्पल घेतो, जरा ही बाजू मोकळी होते मग सांगतो तुम्हाला. कळलं? डबल एंट्री सिस्टीम मध्ये काय काय त्याचं विशेषता आहे. ही मेथड सायंटिफिक आहे, कम्प्लीट आहे, ॲक्युरेट आहे, परफेक्ट सिस्टीम आहे आणि प्रत्येक याच्यात किती इफेक्ट होतात, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे किती इफेक्ट होतात. असे एकही बिझनेस ट्रान्झॅक्शन नाही की त्याचा सिंगल इफेक्ट होतो. प्रत्येकाचे 2 इफेक्ट होतात. मग ट्रान्झॅक्शन काही पण घडू दे, रोखीचा व्यवहार घडू दे, अगर उधारीचा घडू दे, बँकेत पैसे भरू देत, अगर बँकेतनं पैसे काढू देत, कोणाला पगार देऊ दे, कोणतंही बिझनेस ट्रान्झॅक्शन घडू दे. फिनान्शियल ट्रान्झॅक्शन आपला शब्द येऊन गेलाय, त्यात मॉनिटरी संबंध असला पाहिजे. ओके. आता ह्या इथं काय बोललो मी? बिझनेस ट्रान्झॅक्शनला 2 बाजू असतात. काहीतरी दिल्याशिवाय त्याच्या रिटर्न मध्ये आपल्याला मिळत असतं. रिसिव्ह दी बेनिफिट आणि गिव्स दी बेनिफिट. आपल्याला काही मिळाल्याशिवाय आपण त्याच्या अगेन्स्ट काही देत नाही. रिसिव्ह गिव्स हे लक्षात ठेवा. डबल एंट्री सिस्टीमवर परीक्षेमध्ये नोट येऊ शकते. राईट नोट ऑन डबल एंट्री सिस्टीम किंवा डिफाईन नोट ऑन डबल एंट्री सिस्टीम. वर्किंग नोट, छोटीशी वर्किंग नोट आली तर मात्र हे सगळं लिहावं लागतं, ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस सगळं. डिफाईन बुक किपिंग म्हटलं की पहिला पॅराग्राफ तेवढं डेफिनेशन आहेच. डेफिनेशन त्याची अशी विशेष नाही दिली, पहिला पॅराग्राफ लिहून टाकायचा, पहिला इंट्रोडक्शन सगळं लिहून टाकायचं, प्रिन्सिपलच्या वरचं लिहून टाकायचं, नुसतं मिनिंग विचारलं तर. डेफिनेशन अशी नाही आहे, मिनिंग. ओके. आता मी इथं प्रिन्सिपल्स काय लिहिलेले आहेत? प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनला 2 साईड असतात, एक डेबिट आणि एक क्रेडिट. डेबिट म्हणजेच आता सांगून टाकतो, डेबिट म्हणजेच रिसिव्ह दी बेनिफिट आणि क्रेडिट म्हणजे गिव्स दी बेनिफिट. आपण ह्याच्यावर काय टॉपिक शिकणार नाहीये. रूल्स आहेत आपले, प्रत्येकाचे एकूण 3 टाईपचे अकाउंट्स आहेत आणि 6 रूल्स आहेत. डेबिट क्रेडिट असे प्रत्येकाला रूल्स आहेत, त्याच्यावर आपण जास्तीत जास्त शिकणार आहे. नंतर 1 अकाउंट इज रिसिव्हर ऑफ द बेनिफिट.
एक अकाउंट, एका खातं, अकाउंट म्हणजे खातं, एका खात्याला रिसिव्ह दी बेनिफिट असेल, फायदा मिळाला असेल, तर दुसऱ्या अकाउंट मधनं फायदा गिव्हर ऑफ दी बेनिफिट काय बघूया. हा, गिव्हर ऑफ दी बेनिफिट दुसऱ्या खात्यातनं तुम्हाला बेनिफिट द्यायला पाहिजे. एका खात्याला जर फायदा मिळाला असेल तर दुसऱ्या खात्याला फायदा द्यायला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. ही बाजू तुमची संपली. पूर्ण डबल एंट्री सिस्टीमचं जे इंट्रोडक्शन आणि प्रिन्सिपल्स आहेत ना, ते एवढ्या भागात आहेत. आता तुम्हाला हे सांगायचं आहे ना, हे वन अकाउंट इज रिसिव्हर ऑफ द बेनिफिट आणि अदर अकाउंट इज गिव्हर ऑफ द बेनिफिट. कसं? फक्त 3 एक्झाम्पल घेतो मी. 3. त्याच्यावर 1 तास आपल्याला वेळ देता येईल, पण आपल्याला ह्याच्यावरनं टॉपिक शिकायचं नाही आहे. जे काही ट्रान्झॅक्शन शिकण्यासाठी आपण रूल्स वापरणार आहे. रूल्स एक थेरी म्हणून मी दिलं. आता एक ट्रान्झॅक्शन आज पहिल्यांदा घेतो. पेड सॅलरी टू क्लार्क रुपीज 10,000. एका आपल्या दुकानातल्या व्यवसायातल्या क्लार्कला किंवा स्टाफला 10,000 पगार दिला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पगार कशात दिला? कॅश मध्ये. पगार कशात देतात? पैसे रोख देतात. आणि कशासाठी दिला पगार? हे 10,000 कशाची दिले? त्याला बोलवलं, त्याला महिना झाल्यावर आता बोलवलं, हे घे तुझ्या पगाराचे पैसे, हे घे तुझ्या पगाराचे पैसे. म्हणजे इथं पैसे दिले आणि कशाची बोललात तुम्ही आता? पगार. म्हणजे सेकंड काय येणार? सॅलरी. आले का 2 बाजू? आता इथं काय दिलं आणि काय घेतलं? तुम्ही पगार दिला. पगार दिला म्हणजे हे गिव्स दी बेनिफिट झालं. कळालं का? पगार दिला हे गिव्स दी बेनिफिट झालं. आणि पगार का दिला? त्याने आपल्या दुकानात सर्व्हिस केली, त्याने आपल्या दुकानात सेवा दिली, त्यामुळे ह्याला म्हणायचं रिसिव्स दी बेनिफिट. कळालं का? रिसिव्स दी बेनिफिट. तुम्ही पैसे दिले त्यामुळे गिव्स दी बेनिफिट. गिव्हर रिसिव्हर म्हटलं तरी चालतंय. आणि सॅलरी का मोजली तुम्ही? त्याला पगार का दिला? उगीच नाही. तो महिनाभर तुमच्या दुकानात सर्व्हिस केली आहे, सेवा दिली आहे त्यांनी. तुम्ही सांगाल ती कामं ऐकलाय त्यांना, म्हणजे सेवा दिली ना. म्हणजे सेवा दिल्याच्या बदल्यात तुम्ही त्याला कॅश दिली. म्हणजे इथं गिव्हर आणि रिसिव्हर काय झालं? त्यांनी सेवा दिली. सॅलरी म्हणजे पगार. पगार का देतात? सेवा दिली म्हणून, सर्व्हिस. मग त्यामुळे पगार, त्यांनी सर्व्हिस दिली म्हणून तुम्ही त्याला काय दिलं? पगार दिला. झालं का? नाण्याला 2 बाजू. प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनला 2 बाजू असतात, एक डेबिट आणि क्रेडिट. तुम्ही आता इथं फक्त रिसिव्ह आणि गिव्स लक्षात ठेवा, बाकीचं काय नको. ओके. आता दुसरा व्यवहार 3च घेणार आहे. अर्थ कळाला का? पेड सॅलरी टू क्लार्क 10,000, क्लार्कला 10,000 पगार दिला. आता परचेस्ड गुड्स रुपीज 5,000. आपण 5,000च्या वस्तू खरेदी केल्या. आता गुड्सचा अर्थ आज इथं सांगून टाकतो. दुकानदार ज्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात, एनिथिंग दॅट इज केप्ट फॉर सेल, एनिथिंग दॅट इज केप्ट फॉर सेल. आता हे वेगवेगळं असेल. इलेक्ट्रिकचं दुकान असेल तर त्याच्या दुकानात वायर, ट्यूब, बल्ब, हे स्विच बोर्ड, हे सगळं विकायला ठेवलं असेल. एखादा किराणा मालाचं दुकान असेल तर तिथं तुम्हाला माहित आहे काय काय विकायला ठेवलेलं असतंय. एखादं गिफ्ट आर्टिकलचं दुकान असेल तर तसं. मोटरसायकलचं दुकान असेल, शोरूमला गेला तर गाड्या विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. त्या ज्या असतात ते त्या दुकानदाराच्या गुड्स असतात. गुड्स म्हणजे ज्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात, ग्राहकासाठी ठेवलेल्या असतात. मग त्या उधारीवर असतील तर रोखीवर असतील. आता ऐका जरा, आपण काय खरेदी केलं? गुड्स. म्हणजे एक अकाउंट काय झाला? गुड्स. आणि कसं खरेदी केलं? पैसे देऊन. त्यामुळे दुसरं अकाउंट काय येणार? कॅश. आता तुम्ही वस्तू खरेदी केल्या, परचेस्ड म्हणजे खरेदी केलेल्या आहेत, वस्तू खरेदी केल्या म्हणजे रिसिव्ह. आणि वस्तू खरेदी केल्या म्हणून तुम्ही त्या दुकानदाराला काय दिलं? कॅश दिली. कॅश दिली म्हणजे कुठला व्यवहार घ्यायचा? गिव्स. म्हणजे काय आलं आणि काय गेलं बघा की. काय बेनिफिट मिळाला आणि काय बेनिफिट दिला. आपण गुड्स परचेस केले, रिसिव्ह दी बेनिफिट. आणि त्याच्या बदल्यात तुम्ही इन एक्सचेंज द्यावंच लागतंय. हेच तर टू फोल्ड इफेक्ट. प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनला किती बाजू असतात? 2 बाजू असतात. ऍडव्हान्टेजेस मध्ये कळेल. ओके. म्हणजे गुड्स हे रिसिव्ह ऑफ द बेनिफिट झालं आणि कॅश हे गिव्ह ऑफ द बेनिफिट झालं. कॅश दिली ना, त्याच्या बदल्यात गुड्स आले. हे दुसरं एक्झाम्पल झालं. आता तिसरं काय लिहू नका एक्झाम्पल्स, फक्त ऐका. तुम्हाला हे रिसिव्ह गिव्ह शिकवायचं म्हणून मी घेतलं. आता तिसरं रिसिव्ह इंटरेस्ट म्हणजे व्याज
रुपीज 550 फ्रॉम बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियाकडनं आपल्याला व्याज मिळालं 550 रुपये, 550. अमाऊंटला काही तेवढं विशेष नाही, आपल्याला ट्रान्झॅक्शन कळायला पाहिजे. बँक ऑफ इंडियाकडनं व्याज मिळालं. व्याज कशात मिळालं? व्याज आपल्याला कॅशमध्ये मिळालं असं समजायला पाहिजे. या जागेला व्याज कॅशमध्ये मिळालं. आणि काय मिळालं? बँकेने काय म्हणून दिलं तुला? 550 रुपये व्याजाचे. हे तुमचे व्याजाचे 550 रुपये असं म्हटलं ना बँकवाले. मग इंटरेस्ट. इथं रिसिव्ह ऑफ द बेनिफिट काय झालं सांगा? आपल्याला बँकेकडनं व्याज मिळालं म्हणजे पैसे आले, पैसे मिळाले म्हणजे कॅशला रिसिव्ह म्हणायचं. रिसिव्ह ऑफ द बेनिफिट. आता सगळं लिहित बसत नाही. हा. आणि बँकेने आम्हाला काय दिलं? व्याज दिलं. त्याला गिव्ह ऑफ द बेनिफिट म्हणतात. बँकेचे थ्रू गिव्ह. रिसिव्ह आणि गिव्ह कळालं का? बघा, इन एक्सचेंज काही मिळालं की त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे, किंवा काहीतरी दिलं तर त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी मिळायला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. ही बाजू संपली. डेफिनेशन आणि मुद्दाम 3च व्यवहार घेतले. ह्याच्यात वेळ किती घालवता येईल? भरपूर ट्रान्झॅक्शन्स आहेत. तुमच्या डोक्यात असेल ते काही जण पुस्तक वाचत असेल त्याच्यावर सुद्धा तुम्हाला कळेल. पण आपल्याला ह्याच्या थ्रू टॉपिक शिकायचं नाहीये. हे तुम्हाला डबल एंट्री समजली म्हणजे झालं बस. बाकी काही ह्याच्यामध्ये उद्देश नाही आपला. आता मी ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस घेणार आहे. आता आपण ऍडव्हान्टेजेस घेऊया. ऍडव्हान्टेजेस मध्ये पहिला ऍडव्हान्टेज आहे डबल एंट्री सिस्टीम मध्ये बोथ ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे जे दोन बोथ इफेक्ट्स म्हणायला पाहिजे. बोथ इफेक्ट्स म्हणजे रिसिव्ह आणि गिव्ह. म्हणजे एका अकाउंटला डेबिट द्यायचं आणि दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं. ते दोन्ही पोस्टिंग हिशोबाच्या पुस्तकात केलं जातं. बोथ डेबिट अँड क्रेडिट आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स असा अर्थ निघतो. दुसरं, डबल एंट्री सिस्टीम ही मगाशी शब्द झाला की कम्प्लीट आहे, सायंटिफिक आहे आणि सॅटिस्फॅक्टरी आहे. परिपूर्ण आहे, शास्त्रीय आणि सॅटिस्फॅक्टरी म्हणजे काय? सर्व मान्य. सर्वांना डबल एंट्री सिस्टीम ही मान्य आहे आणि सर्वजण ती फॉलो करतात ती सिस्टीम. नंतर डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे जर बुक्स मेंटेन केले तर आपल्या चुका मिनिमम होतात आणि फ्रॉड्स पण मिनिमम होतात. फ्रॉड्स म्हणजे घोटाळे आणि चुका म्हणजे अकाउंट्स मेंटेन करताना होणाऱ्या चुका होऊ शकतात. एखादा नवीन अकाउंटंट असेल तर त्याच्याकडनं चुका होऊ शकतात, त्या कमी होतात डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे. कारण प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे किती इफेक्ट होतात? 2. 1 डेबिट आणि 1 इज क्रेडिट. त्यामुळं चुका कमी होतात. कारण प्रत्येकाला त्याला एक सांगितलेलं असते, एक प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये डेबिट दिलास की त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट दे, त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट दे, किंवा आधी क्रेडिट दिलं असतं त्याच्या अगेन्स्ट डेबिट दे. म्हणजे रिसिव्ह ऑफ द बेनिफिट आणि गिव्ह ऑफ द बेनिफिट असा त्याचा अर्थ आहे. वन साइडेड नाही येते. नुसतं डेबिट दिलं आणि पुढे गेलं असं नाही होत. 2 इफेक्ट करायचे प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनचे. मग तो ट्रान्झॅक्शन लहान असो, 5 रुपयाचा असो नाही तर 500 रुपयाचा असो. झालं. नंतर डबल एंट्री सिस्टीम ही सर्व टाईपच्या बिझनेसमध्ये युजफुल उपयुक्त आहे. अगदी छोट्यातला छोटा किंवा मोठ्यातला मोठा. फक्त त्याला छोट्यातल्या छोट्याला डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे हिशोब लिहायची इच्छा असायला पाहिजे. त्याला जर अॅक्युरेट प्रॉफिट जर समजून घ्यायचं असेल तर त्याला डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे अकाउंट्स मेंटेन केलेच पाहिजे. अॅक्युरेट प्रॉफिट समजून घ्यायचं असेल तर. ओके. त्यानंतर अमाऊंट रिसिवेबल आणि अमाऊंट पेएबल काय प्रकार आहे? तुम्ही जर अकाउंट्स मेंटेन व्यवस्थित केले डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे तर निश्चितपणे तुम्हाला कोणाकडनं किती येणं आहे आणि कोणाला किती देणं आहे हे कळू शकते. हे कुठंतरी आधीच्या लेक्चरला झालेलं आहे बघा, झालेलं आहे. पण हे कधी होणार? डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे अकाउंट्स मेंटेन केले तर. हे ऍडव्हान्टेजेस चालू आहे. फायदे भरपूर आहेत आणि उगीच 3-4 लिहायचे म्हणून डिसएडव्हान्टेजेस लिहिले. हा, खरं याच्यात डिसएडव्हान्टेज असं विशेष नाहीच आहे. ओके. त्यानंतर एक आता हे पुढचे जे शब्द आहेत की नाही, पुढचे 6 आणि 7वा पॉइंट जर असं फार पुढचं बोलावं लागतं. जसं जवळजवळ 2 टॉपिकचे पुढचं बोलावं लागतं. ट्रायल बॅलन्स अँड चेक दी अर्थमेटिकल अॅक्युरेसी. डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे आपण ट्रायल बॅलन्स बनवू शकतो आणि त्याच्यावरनं तुम्हाला तुमचे हिशोब अचूक आहेत का नाही हे आपल्याला समजू शकतं. अर्थमेटिकल अॅक्युरेसी म्हणजे काय? आता बोलतो इलाज नाही. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय? लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस. लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस इज कॉल्ड ट्रायल बॅलन्स. जवळजवळ 2 टॉपिकच्या पुढचा शब्द आहे. म्हणून म्हणतोय सगळी थिअरी अशी एकदम एक्सप्लेन केलं तर काही शब्द तुम्ही नुसतं ऐकाल. आता ट्रायल बॅलन्स म्हणजे तुम्हाला हा टॉपिक, हे शब्द कधी कळेल? जर्नल व्हायला पाहिजे. लेजरच्या शेवटी हे शिकवलं जातं.
म्हणून आता एवढंच लक्षात ठेवा, आपल्याला बुक हे डबल एंट्री सिस्टीम वरनं ट्रायल बॅलन्स बनवू शकतो आपण, आणि त्याच्यावरनं आपल्याला आपल्या अकाउंटिंग आपल्या हिशोबाची आपल्याला हिशोब चेक अर्थमेटिकल अॅक्युरेसी आपल्याला कळते, आपले हिशोब बरोबर आहेत का. ट्रायल बॅलन्स हा टॅली असावा लागतो. टॅली म्हणजे काय, डेबिट आणि क्रेडिट साईडची टोटल इक्वल यायला पाहिजे. 1,10,000 1,10,000, एकीकडची 1,10,000 आणि दुसरीकडची 1,04,000 आली, ह्याचा अर्थ कुठल्या तरी अकाउंटला डेबिट क्रेडिट द्यायचं विसरलंय, असा त्याचा अर्थ झाला. दोन इफेक्ट ना, डेबिटच्या अगेन्स्ट क्रेडिट किंवा क्रेडिटच्या अगेन्स्ट डेबिट द्यायला पाहिजे. करस्पॉन्डिंग डेबिट क्रेडिट आहे, एकमेकाच्या विरुद्ध आहे. त्यामुळं अर्थमेटिकल अॅक्युरेसी म्हणजे ट्रायल बॅलन्स टॅली असायला पाहिजे. बोथ साईड डेबिट अँड क्रेडिट, बोथ साईड टॅली असायला पाहिजे. टॅली नसेल तर समजायचं कुठेतरी एखाद्या अकाउंटला डेबिट दिलं गेलंय, क्रेडिट दिलं नाही, किंवा क्रेडिट दिलंय डेबिट दिलं नाही, किंवा काही वेळा एवढंच नाही, एक्सेस डेबिट दिलंय, एक्सेस म्हणजे जादाचं डेबिट दिलंय किंवा जादाचं क्रेडिट दिलंय, असंही होऊ शकते. 5,000 परत लिहिले, आधी लिहिले होते पुन्हा एकदा पोस्टिंग केलं त्याचं, असंही होऊ शकतं. ओके. 7, फायनल अकाउंट्स ऍट द एंड ऑफ द इयर. डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे आपल्याला ऍट द एंड ऑफ द इयर फायनल अकाउंट्स बनवले जातात. फायनल अकाउंट्स म्हणजे काय, फायनल अकाउंट्स म्हणजे 31 मार्च नंतर जे अकाउंट्स मांडले जातात, लिहिले जातात, त्याला फायनल अकाउंट्स म्हणतात. त्याच्यावरनं आपल्याला आपल्या बिझनेसचा प्रॉफिट कळतो, प्रॉफिट झालाय की लॉस कळतो. फायनल अकाउंट्स आधीमध्ये मांडले जात नाहीत. ऍट द एंड ऑफ द इयर 31 मार्च नंतर. आपलं अकाउंटिंग इयर काय सांगितलंय, 1 एप्रिल ते 31 मार्च, त्याप्रमाणे. कॅलेंडर आहे जानेवारी ते डिसेंबर, पण आमचं अकाउंटिंग इयर काय आहे, अकाउंटिंग इयर, फिनान्शियल इयर, इन्कम इयर 1 एप्रिल ते 31 मार्च. ओके. फायनल अकाउंट्स मांडले जातात डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे. आधी ट्रायल बॅलन्स बनवला जातो, त्याच्यावरनं अर्थमेटिकल अॅक्युरेसी तपासली जाते. अर्थमेटिकल अॅक्युरेसी म्हणजे काय सांगितलं, ट्रायल बॅलन्स टॅली पाहिजे. डेबिट अँड क्रेडिट कॉलम जे असतात ते टॅली असायला लागतात, त्याला अर्थमेटिकल अॅक्युरेसी म्हणतात. टॅली नसतील तर आधी मागं जाऊन बघायचं टॅली का नाहीये, हिशोब तपासायचे सगळे लिहिलेले, कुठं पोस्टिंग चुकलंय, कुठं अमाऊंट चुकली आहे. आता ते टॅली न होण्याचं अजून एक कारण आहे, 5,000चा व्यवहार झालाय, तुमच्याकडनं 500 लिहिले गेले, शून्य लिहिता लिहिता 1 शून्य कमी झालं. किंवा 40,000चा व्यवहार आहे, चुकून 4 लाख लिहिले गेले, शून्य वाढलं, लिहिताना बरोबर शून्य वाढलं, किंवा कॉम्प्युटरवर करताना शून्य जास्त मारलं गेलं, 4 लाख झाले. ह्याला ह्यानी सुद्धा ट्रायल बॅलन्स, बरीच कारण आहेत ट्रायल बॅलन्स टॅली न होण्याची, बरीच कारण आहे. टॅली म्हणजे बोथ साईड इक्वल. ओके. डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे काय होतं, आपल्या बिझनेसमध्ये जे एक्सपेन्सेस असतात त्याच्यावर आपल्याला कंट्रोल ठेवता येतो. त्याच्यासाठी हिशोब डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे हिशोब लिहिणं आवश्यक आहे. मी कधी बोलताना आठवतोय, एक्सपेन्सेस तुम्हाला कंट्रोल चेकमध्ये आणि कंट्रोलमध्ये ठेवले तर तुमच्या प्रॉफिटवर त्याचा चांगला परिणाम दिसतो. अनावश्यक खर्च करायचे नाही बिझनेसमध्ये, जे आवश्यक खर्च आहेत तेवढेच एक्सपेन्सेस करायचे, तर तुमचा प्रॉफिट थोडाफार इम्प्रूव्ह होऊ शकतो, चांगला दिसू शकतो. एवढे ऍडव्हान्टेजेस आहेत. आता डिसएडव्हान्टेजेस एकदम किरकोळ आहेत, हे फक्त थोडंसं एक्सप्लेन करू. काय नाही, डबल एंट्री सिस्टीम ही कॉस्टली आहे पहिलं. दुसरं, छोट्या व्यावसायिकांना परवडत नाही, त्यांना स्टेशनरीचा खर्च जास्त आहे, कोणाला, छोट्या व्यावसायिकांना, असं ते वगैरे डिसएडव्हान्टेजेस आहेत. वाचा, डायरेक्ट घेऊया. मी मुद्दे सांगणार. कॉस्टली आहे, नंतर त्याच्यासाठी स्टेशनरी स्टाफ लागतो. स्टेशनरी म्हणजे आता हिशोब लिहायला वही रजिस्टर नको का, आणि तुम्हाला ते नको असेल तर घ्या कॉम्प्युटर आणि त्याच्यावर अकाउंटिंग करा, म्हणजे खर्चिक आहे. त्याला स्टेशनरी लागती. त्याच्यानंतर आणि ह्या सगळ्या गोष्टी कॉस्टली, स्टेशनरी लागती, स्टाफ लागतो, आणि कोणाला अफोर्डेबल नाही आहे, परवडणार नाही, स्मॉल बिझनेसमॅनला हे शक्य नाही, एवढा त्याच्यावर खर्च करणं शक्य नाही. दुसरं, हे उगीच दोष दिलाय, खरं हे इलाज नाही आहे. इट इज नॉट डिस्क्लोज्ड ऑल टाइप्स ऑफ एरर्स. सर्व प्रकारचे एरर्स ते उघड करू शकत नाहीत, डिस्क्लोज करू शकत नाहीत. आता ते कोणच करू शकत नाही, सांगतो की तुम्हाला. एखादा व्यवहार घडलाय पण त्याची हिशोबाच्या पुस्तकात नोंदच केली नाही तुम्ही, तर ते कुठल्याही सिस्टीममध्ये तुम्हाला कळणारच नाहीये. कुठल्याही अकाउंटिंगच्या पद्धतीमध्ये तुम्हाला एखादा व्यवहार घडलाय, त्याचं बिल पण आहे आणि त्याचे पैसे आलेत, बिल फाडून टाकायचे आणि पैसे खिशात घालायचे. बिल फाडून टाकायचं, पैसे खिशात घालायचे. तो बघा, इट इज नॉट डिस्क्लोजेस ऑल टाइप्स ऑफ एरर्स ऑफ ओमिशन. एरर्स ऑफ ओमिशन म्हणजे काय, आपण एखादा व्यवहार नोंद करायला विसरला का जाणून बुजून विसरला, हा भाग दुसरा वेगळा. आणि कॉम्पेन्सेटिंग एरर्स म्हणजे एका चुकीतनं दुसरी चूक होत जाणं. एक चूक तुझ्यातनं झाली आणि अनावधानाने तुम्हाला लक्षात पण नाही, ह्याच्यातनं 4 चुका झाल्या. एक चूक तुमच्याकडनं झाली, त्यातनंच दुसरी चूक पण निर्माण झाली आहे. असा कॉम्पेन्सेटिंग एरर किंवा एरर ऑफ ओमिशन
या गोष्टी डबल एंट्री सिस्टीम मध्ये कळत नाहीत असं म्हणतात, उघड होत नाहीत. ते कुठल्याही सिस्टीम मध्ये उघड होत नाहीत, त्यामुळे काळजीपूर्वक अकाउंटिंग करावंच लागतं. हा, नंतर इट इज मोर लेंदी अँड कॉम्प्लेक्स मेथड. म्हणजे ह्या डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे हिशोब लिहायला खूप वेळ लागतो आणि किचकट आहे म्हणे. हा, थोडं किचकट असणारच की शेवटी तुम्हाला अॅक्युरेट नेट प्रॉफिट माहित पाहिजे ना, तुमच्या बिझनेसला नफा झाला की तोटा झाला हे जर तुम्हाला अॅक्युरेटली माहित पाहिजे करून घ्यायचं असेल तर ही सिस्टीम तुम्हाला वापरायला लागणार. त्यामुळे लेंदी आणि कॉम्प्लेक्स म्हणून चालणार नाही. असे हे डिमेरिट, डिसएडव्हान्टेजेस किंवा डिमेरिट्स म्हणतात त्याला, मेरिट्स डिमेरिट्स, ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत. इथं आपला हा पहिला भाग इंट्रोडक्शन वगैरे सगळा आहे नोट्सचे संपलं. आता हा व्हिडिओ पाठवल्यानंतर लगेच त्याच्या खाली पुढची पीडीएफ पाठवतो तुम्हाला, पुढची पीडीएफ. त्याच्यामध्ये आपल्याला आता बऱ्याच गोष्टी वेगळ्या शिकायच्या आणि त्यातनं मग तुम्हाला आज मी फक्त 3 ट्रान्झॅक्शन शिकवले. 3 ट्रान्झॅक्शन, इंटरेस्टवर एक, सॅलरीवर एक आणि परचेसची एक. हा, थोडे शब्द कानावर पडले असतील तुम्हाला आज. आहे ते सगळं बाहेर काढणारच नाहीये तुम्हाला, एक एक जसं लेक्चर पुढे जाईल तसं मला नवीन एक्झाम्पल्स घ्यावे घेणारच. तुम्हाला 30 शिकवणार नाहीये. परचेसचं परत एक, सॅलरीचं एक, इंटरेस्ट, असं नाही, वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊ. हळूहळू शब्द सगळे कानावर पडू देत तुमच्या आणि अर्थही कळतील. ओके, आज आपलं डबल एंट्री झालं, ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस झालं. डिसएडव्हान्टेजेस मध्ये कॉस्टली आहे, स्टाफ ठेवावा लागतो, स्टाफचा पगार आला, स्टेशनरीचा खर्च आहे. दुसरं, आपल्याला ह्याच्यातनं काही एरर्स उघड होऊ शकत नाहीत, एरर्स ऑफ ओमिशन आणि एरर्स, कॉम्पेन्सेटिंग एरर्स सांगितलं. एखादा व्यवहार नोंद करायलाच विसरला आणि कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणजे एक चूक झाली आपल्याकडे अकाउंट लिहिताना, त्यातनं दुसरी चूक पण निर्माण झाली, डबल असा अर्थ आहे. बस, आज भाग संपलेला, हा पहिला नोट्स संपलेले आहेत. सर्वांनी लिहून काढून मग ही थेरी ऐकायची. काय मग सांगतो मी, पुन्हा सांगायला लावू नका. ओके, मी तुम्हाला ग्रुपवरच मेसेज पाठवीन, उद्या किंवा परवा किती वाजता क्लास जवळ यायचं हे तुम्हाला मेसेज पाठवीन. त्याप्रमाणे या आणि ऍडमिशन फॉर्म देणार आहे. ऍडमिशन फॉर्म आणि ऍडमिशन फॉर्मचे 10 रुपये आहेत. ऍडमिशन फॉर्म आणि येताना फोटो घेऊन या. फोटो आणि 10 रुपये, ऍडमिशन फॉर्म 10 रुपयाला आहे. तिथंच ऍडमिशन फॉर्म भरून मला द्या लगेच. हा, फीचं तुम्हाला नंतर तारीख एकदा सांगतो, त्यावेळेला भरा. हा, फी भरायची गुगल पेने किंवा घरी येऊन भरलं तरी दिली तरी चालेल. गुगल पे ऑनलाईन बँक थ्रू ट्रान्सफर करा किंवा बँक अकाउंट देतो तिथे जमा करा किंवा घरी येऊन द्या. लांब राहत असाल तर तसं करा, काय हरकत नाही. ओके, त्याप्रमाणे मी उद्या किंवा परवाची मेसेज टाकतो आपल्या, आता ग्रुपच आहे ना व्हॉट्सअप ग्रुप, तेव्हाच टाकतो किती वाजता भेटायचं तिथे. बरोबर त्यावेळेला बरोबर त्याच वेळेला या, कारण नंतर मी 15 मिनिटांनी दुसऱ्या बॅचला बोलवणार आहे, दुसऱ्या बॅचला भेटायला बोलवणार आहे. म्हणून तसं करत 15-15 मिनिटाच्या वेळेने बोलवणार आहे. त्यासाठी तुम्हाला जी वेळ देतो त्याच वेळेला या, बरोबर मी येतोच तिथे. ठीक आहे, ओके.